नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं नेक्स्ट स्किल स्टॉप या चॅनेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला वाटतं का की एक मशीन तुमचं आयुष्य खरंच बदलू शकतं? हो, हे खरं आहे. आज आपण बोलणार आहोत चॅट जीपीटी 5.0 बद्दल. एक असं AI जे तुम्हाला निबंध लिहून देईल, कोड तयार करेल, फोटो व्हिडिओ समजेल आणि अगदी तुमच्याशी मित्रासारखं संवाद करेल. हा फक्त चॅटबॉट नाही. हा तुमचा एक शिक्षक, तुमचा सहकारी आणि तुमचा क्रिएटिव्ह पार्टनर आहे. मग चला पाहूया, हे AI तुमचं आयुष्य खरंच कसं बदलणार आहे. मित्रांनो, चॅट जीपीटी समजून घेण्यापूर्वी एक छोटा प्रश्न. AI म्हणजे काय? AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. म्हणजेच असा संगणक किंवा मशीन जो माणसासारखा विचार करू शकतो, शिकू शकतो आणि निर्णय घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, गुगल मॅप्स तुम्हाला ट्रॅफिक दाखवतं. तो AI आहे. नेटफ्लिक्स तुम्हाला पुढे कोणता चित्रपट आवडेल ते सजेस्ट करतं. तो AI आहे. सिरी, अलेक्सा किंवा गुगल असिस्टंट तुमच्याशी बोलतात. हे सगळं AI आहे. AI म्हणजे माणसासारखी बुद्धिमत्ता असलेलं एक मशीन. पण यात भावना नाहीत, फक्त डेटा आणि लॉजिक आहे. चॅट जीपीटी हा AIचाच एक प्रकार आहे, जो भाषा समजतो आणि तुम्हाशी माणसासारखा संवाद करतो. मित्रांनो, चॅट जीपीटी म्हणजे काय? चॅट जीपीटी म्हणजे एक डिजिटल मित्र जो तुमच्यासोबत गप्पा मारतो, प्रश्न समजतो आणि लगेच उत्तर देतो. चॅट म्हणजे गप्पा आणि जीपीटी म्हणजे जनरेटिव्ह प्री ट्रेंड ट्रान्सफॉर्मर, म्हणजे लाखो माहिती वाचून तयार झालेला एक सुपर ब्रेन. हे ओपन AI कंपनीने बनवलेलं आहे. जर तुम्ही विचारलं, मला उद्या सकाळी 5 ला उठायचं आहे, उपाय सांगा, चॅट जीपीटी लगेच 3-4 उपाय सांगेल. जर एका विद्यार्थ्याने विचारलं, मला गणपती उत्सवावर निबंध लिहायचा आहे, तर चॅट जीपीटी सेकंदात निबंध तयार करेल. थोडक्यात, चॅट जीपीटी हा तुमचा 24 तास उपलब्ध असलेला एक सहाय्यक आहे. चला, तर आता पाहूया चॅट जीपीटीचा छोटासा प्रवास. 2018 मध्ये जीपीटी 1 आलं. अगदी साधं मॉडेल. लोकांना तेवढं काही खास वाटलं नाही. पण हा पहिला पायरीचा दगड होता. 2019 मध्ये जीपीटी 2 आलं. आधीपेक्षा थोडं जास्त हुशार, पण तरीही सगळ्यांना खुलं करून दिलं नव्हतं. कारण लोक घाबरत होते की ते चुकीचा वापर करतील. 2020 मध्ये जीपीटी 3 आलं. इथे खरी जादू सुरू झाली. हे खूप लोकप्रिय झालं आणि लाखो लोक वापरू लागले. लोकांना पहिल्यांदाच वाटलं की वा, AI खरंच माणसासारखं बोलू शकतो. 2022 मध्ये जीपीटी 3.5 आलं आणि इथे चॅट जीपीटी जन्माला आलं. हे इंटरनेटवर एकदम व्हायरल झालं. शाळेतले विद्यार्थी, ऑफिसमधले लोक, अगदी सर्वजण वापरू लागले. 2023 मध्ये जीपीटी 4 आलं. इथे रिझनिंग आणि कोडिंग मध्ये प्रचंड सुधारणा झाली. जरा कठीण प्रश्न असला तरी जीपीटी 4 ने लॉजिकल उत्तरं द्यायला सुरुवात केली. आणि आता 2025 मध्ये आपण वापरत आहोत ते म्हणजे चॅट जीपीटी 5.0. हे फक्त टेक्स्ट समजत नाही, तर फोटो, आवाज आणि व्हिडिओ सुद्धा समजतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याचं बोलणं आता माणसासारखं वाटतं. हा प्रवास आपल्याला दाखवतो की AI किती झपाट्याने वाढतंय आणि येणारा काळ अजून किती जबरदस्त होणार आहे. आता बघूया चॅट जीपीटी 5.0 मध्ये काय नवीन आणि काय खास आहे. सर्वात आधी, हे खूप वेगवान आहे. तुम्ही प्रश्न विचारताच तुम्हाला झटपट उत्तर मिळतं. दुसरं म्हणजे हे मल्टी मॉडल आहे. म्हणजे फक्त टेक्स्ट नाही, तर फोटो, आवाज आणि हे व्हिडिओ सुद्धा समजतं. तिसरं म्हणजे
याची स्मृती खूप सुधारली आहे. तुम्ही काय बोलतात हे ते लक्षात ठेवतं. त्यामुळे कन्व्हर्जेशन अजून नॅचरल वाटतं. चौथं म्हणजे हे सुरक्षित आहे. आधीसारखं चुकीची आणि धोकादायक माहिती देत नाही. पाचवं म्हणजे आता चॅट जीपीटी वेगवेगळ्या मूडमध्ये बोलू शकतं. रोबोट सारखं, लिस्नर सारखं, नेट सारखं. म्हणजे संवाद अजून मजेशीर होतो. आणि सर्वात भन्नाट गोष्ट म्हणजे ह्याची कोडिंग पॉवर. एका छोट्या प्रॉम्प्टवर हे ॲप, वेबसाईट किंवा अगदी गेमही तयार करून देऊ शकतं. थोडक्यात सांगायचं तर चॅट जीपीटी 5.0 म्हणजे तुमचा एक शिक्षक, मित्र, सहकारी आणि क्रिएटिव्ह पार्टनर एकाच वेळी आहे. आजचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, एआय मुळे नोकऱ्या जातील का? हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकाच्या मनात आहे. विद्यार्थी असो, काम करणारा किंवा बिझनेसमन असो. चला, या प्रश्नाचं उत्तर अगदी स्पष्ट भाषेत पाहूया. हो, काही नोकऱ्या कमी होतील, कारण एआय हे असं टूल आहे जे की रिपिटेटिव्ह म्हणजे वारंवार कराव्या लागणाऱ्या कामात खूप चांगलं आहे. फॉर एक्झाम्पल, डेटा एंट्री जॉब्स, साधं ट्रान्सलेशन, बेसिक कंटेंट रायटिंग ही कामं एआय काही सेकंदात करू शकतो. म्हणून खरं आहे, अशा काही नोकऱ्यांची मागणी भविष्यात कमी होऊ शकते. पण नवीन नोकऱ्या तयार होतील. पण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या तयार होत आहे. कारण एआय हे एक नवीन फील्ड आहे आणि ह्या फील्डमध्ये प्रचंड संधी आहेत. जसं की प्रॉम्प्ट इंजिनियर, एआयला योग्य प्रश्न विचारणारा तज्ज्ञ, एआय ट्रेनर, एआय मॉडेल्सला शिकवणारा, एआय सिक्युरिटी एक्सपर्ट, एआय मधल्या चुका शोधणारा आणि त्याची सुरक्षितता वाढवणारा, एआय ऑडिटर, एआय सिस्टीम्स योग्यरित्या काम करतात की नाही ते तपासणारा. म्हणजे काही दारं बंद होतील, पण नवी दारं उघडली जातील. हा प्रकार काही नवीन नाहीये. जेव्हा संगणक आला तेव्हा लोक म्हणायचे की आता टायपिंग जॉब्स संपले. हो, टायपिंगची गरज कमी झाली, पण त्याच संगणकामुळे आयटी उद्योग जन्माला आला आणि लाखो नोकऱ्या निर्माण झाल्या. जसे की सॉफ्टवेअर इंजिनियर्स, डेटा अॅनालिस्ट आणि सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्स. त्याच पद्धतीने एआय काही नवीन कामे करेल, पण लाखो नवीन संधी निर्माण करेल. इथे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एआयला घाबरायचं नाहीये तुम्हाला, पण त्याचा योग्य पद्धतीने तुम्हाला वापर करायला शिकायचा आहे. लक्षात ठेवा, एआय तुमची नोकरी घेणार नाही, पण एआय वापरता येणारा माणूस तुमची नोकरी घेईल. म्हणजे ज्यांनी एआय शिकला त्याच्याकडे नेहमीच जास्त संधी असतील. आता प्रश्न तुम्हाला वाटतं का की एआय तुमचं काम बदलणार आहे, की तुम्ही एआयचा वापर करून अजून स्मार्ट होणार आहात? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडक्यात सांगायचं तर एआय म्हणजे धोका नाही, तर एक संधी आहे. जो या संधीचा फायदा घेईल तोच पुढच्या पिढीत यशस्वी ठरेल. मित्रांनो, भविष्यातील जग आपण आज कल्पना करू शकतो का? सकाळी उठल्यावर तुमचं एआय असिस्टंट तुमचं पूर्ण शेड्यूल तयार करून ठेवेल, जे तुम्हाला सांगेल की आज तुम्हाला कोणत्या मीटिंगला जायचं आहे, प्रवासासाठी कोणती गाडी आधीच बुक करायची आहे आणि दुपारी तुम्हाला कोणत्या प्रोजेक्टवरती काम करायचं आहे. हे फक्त सायन्स फिक्शन नाही, तर पुढील काही वर्षात आपली वास्तवता होणार आहे. डॉक्टर आज एक्स-रे किंवा रिपोर्ट पाहून निष्कर्ष काढतात, पण उद्या त्यांच्यासोबत एआय असेल, जे काही सेकंदात अचूक विश्लेषण करून देईल. पण अंतिम निर्णय डॉक्टरच घेतील. कारण भावना आणि अनुभव हे फक्त माणसाकडेच आहेत. शाळेतला विद्यार्थी आज ग्रुप ट्युशनला जातो.
पण उद्या त्याच्याकडे AI ट्युटर असेल, जो की त्याला त्याच्या गतीनुसार शिकवेल, जो चुकला तरी रागवणार नाही, थकणार नाही, फक्त पेशन्सने परत शिकवेल. बिझनेस क्षेत्रात AI डेटा समजून मार्केट ॲनालिसिस करेल, पण स्ट्रॅटेजी आणि क्रिएटिव्हिटी माणूसच ठरवेल. घरात AI तुम्हाला रुटीन मॅनेज करण्यास मदत करेल, जसे की स्वयंपाकासाठी रेसिपी सुचवेल, प्रवासाची योजना करेल, अगदी आरोग्याच्या सवयी बदलायला आठवण करून देईल. म्हणून AI आपल्याला रिप्लेस करणार नाही, तर अपग्रेड करणार आहे. AI वेग आणि डेटा देईल, तर माणूस भावना आणि क्रिएटिव्हिटी देईल. हाच हातात हात घालून चालणारा फ्युचर आहे. माझा निष्कर्ष अगदी सोपा आहे. AI म्हणजे धोका नाही. AI म्हणजे तुमचा नवा साथीदार आहे. जो त्याला घाबरेल तो मागे पडेल, पण जो त्याला मित्र बनवेल तो पुढच्या काळात खरा विजेता होईल.